नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाहा. शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. ऐके कवती कहे कैसे जेशतमखा लोकसायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य काम. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. एका प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्म्याकडून मिळाल्यानंतर भक्तराज अर्जुनाने या अध्यायाच्या समाप्तीच्या अगोदर 3 श्लोकामध्ये एक आपल्या अंतकरणातला संशय देवाच्या समोर प्रगट केला. संशयाचा भाव असा आहे की एखादा कोणी साधक परमार्थ पथिक आहे. परमार्थ मार्गामध्ये श्रद्धा नावाचं बळ त्याच्याकडे आहे, परंतु भगवत प्राप्तीकरता जेवढे प्रयत्न करावे लागतात तेवढ्या प्रयत्नाचा वेग मात्र त्याच्याकडे नाही. म्हणजे प्रयत्नांची ज्याला पराकाष्ठा म्हणतात किंवा ज्याला आपण अट्टहास असं म्हणतो, तेवढी प्रयत्न तो मात्र करत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. बघा, एकाच वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी असतात, पण त्यांना जे यश मिळतं किंवा जे यशाला गवसणी घालतात त्या यशाचा सगळा भाग त्याच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. काही जण वर्षभर प्रयत्न करतात. म्हणजे 9वीचा विद्यार्थी 9वीचा परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आगामी 10वीच्या वर्षामध्ये जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासाला प्रारंभ करतो. असाही एखादा विद्यार्थी असतो आणि मग त्या विद्यार्थ्याला जे यश मिळतं त्या यशाला उत्तुंग यश असं म्हणतात. उज्ज्वल यशाला तो गवसणी घालतो. किंवा काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात बघा, तेवढा जर अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांनी केला ना तर आपला विद्यार्थी 1-2 वर्षामध्ये सगळा महाराष्ट्र पादाक्रांत करील. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा यश गवसणीला जाईल. पण नेमका तेवढा अभ्यास आपण इथं नाही करत. म्हणून तर ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात ना, साया असे करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी कवण्या गुणी. जेवढे प्रयत्न व्यवहारामध्ये केले जातात प्रपंचामध्ये बघा, माणसं ते सांगण्याकरता भूषण सांगतात. सामान्य नाही मी दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. तात्पर्य काय? रात्री जागला आणि दिवसा झोपला, एवढाच अर्थ आहे, दुसरं काही नाही. पण प्रयत्नाची पराकाष्ठा व्यवहारामध्ये केली जाते. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, द्रव्या लागे भावार्थता जैसे कष्ट ती सर्वथा. तैसा कष्टे जरी परमार्था ते ब्रह्मतत्वता खेळणे होय. द्रव्य प्राप्तीकरता किती प्रयत्न करतात माणसं. बाकीच्या लोकांचं सोडून द्या, आपलंच बघा ना, किती प्रयत्न केले जातात. हलक्या हाताने माणसं एखादं घेतात, चालता चालता एवढे कष्ट केले जातात. जसे द्रव्याकरता कष्ट करतात तसा जर प्रामाणिकपणाने कोणी परमार्थाकरता कष्ट करत असेल तर नाथ महाराज म्हणतात, ब्रह्मतत्वता खेळणे होय. ब्रह्म त्याच्या अंगणामध्ये खेळायला येईल. इतके प्रयत्न केले जातात व्यवहारामध्ये. आणि मग व्यवहारामध्ये यश नाही काय मिळतं बघा, पण ते सुद्धा आभासिक यश आहे. व्यवहारातल्या यशाला सुद्धा गवसणी घालण्यासाठी जर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्यातले एक गुरुबंधू आहे, आता त्यांचं नाव मला नेमकं आठवत नाही, बरेच दिवस झाले भेट नाही झाली त्यांची. पण ते सांगतात, आम्ही स्पर्धा परीक्षेचा 17 तास अभ्यास करतो एका दिवसात. बरं, महिन्यात नाही, एका दिवसामध्ये 17 तास अभ्यास करणारे सुद्धा विद्यार्थी आहे. मग त्याला यश मिळालं, पण तो अलीकडचं पद नाही घ्यायचं आपल्याला सुद्धा IAS व्हायचं म्हणे. त्याच पदाला गवसणी घालायची. किती प्रयत्न करतात. प्रयत्नांची पराकाष्ठाच आहे की नाही. एवढा अभ्यास आपण करत नाही, हे दुर्दैव आहे, पण केला पाहिजे. बघा, गोरोरे डॉक्टर बाबांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं, ज्यांनी ज्ञानेश्वरी भावदर्शन, जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचं गाथा भाष्य किंवा भावार्थ रामायण, अमृतानुभव या सगळ्या ग्रंथाचं चिंतन केलं, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री शंकर महाराज खंदारकर गुरुजी. त्यांनी किती अभ्यास केला? वयाच्या 45व्या वर्षापर्यंत फक्त अभ्यासच केला.
दुसरं काहीच केलं नाही. आणि अभ्यासही किती करायचे ते, अभ्यास करता करता ती रात्री अभ्यास असंच कंदिलाची ज्योत मोठी करायची. आणि असं वाटलं की आपल्याला आता डोळा लागणार आहे तर कंदिलाची ज्योत थोडीशी लहान करायची, विश्रांती घ्यायची, फक्त 1-1.5 तास विश्रांती रात्रीची. जाग आली की पुन्हा कंदिलाची ज्योत मोठी करून पुन्हा अभ्यासाला प्रारंभ. एवढा मोठा अभ्यास केला. ते प्रसिद्धीच्या मागं धावलेच नाही. ते जर योग्यता आली तर प्रसिद्धीच आपल्या मागं धावते. पण व्यवहारामध्ये आपल्याला असं वाटतं नाही, जोपर्यंत आपलं तारुण्य आहे, त्याला काय म्हणतात, तारुण्याच्या भराच्या काळामध्ये माणसं म्हणतात हेच तर वय आपलं श्रम करायचं, मग या वयामध्ये नाही केलं मग कोणत्या वयात प्रसिद्धी करायची आहे. हे काही पारमार्थिकाचं फळ नाही आहे, साध्य नाही त्याचं. व्यवहारामध्ये प्रयत्न केले जातात तसाच प्रयत्न परमार्थामध्ये असावा, पण एखाद्याचे तेवढे प्रयत्न नाही. श्रद्धा फार चांगली आहे, शास्त्रावर श्रद्धा आहे, वेद वचनावर श्रीगुरूंच्या वचनावरही श्रद्धा आहे, मग श्रद्धेनं संपन्न आहे. पण अल्प प्रयत्न करत असल्यामुळे अंतकाळ होण्याच्या अगोदरच ज्याचं योगापासून आपलं अंतःकरण चलित झालेलं आहे त्याला तर योगसिद्धी काही मिळणार नाही. मग त्याला नेमकी कोणती गती मिळते का त्याचा नाश होतो, कारण त्याने कर्म सोडलेला आहे, उपासनेचाही परित्याग केला आहे. आणि श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम ही सगळी ज्ञानसाधना तो करतो आहे. अशा साधकाला नेमकी काय गती होते, तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर निघालेला आहे. परंतु इथेही प्रतिष्ठा नाही, म्हणजे कर्म मार्गामध्ये प्रतिष्ठा मिळाली नाही आणि उपासना मार्गातली प्रतिष्ठा नाही, ज्ञानाच्या अभावी त्याला मोक्ष मिळाला नाही. तर अशा पुरुषाचा नाश होतो की काय, नश्यती, असा भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला. किंवा हा माझा संशय निराकरण करण्यासाठी आपल्यापेक्षा दुसरा कोणी समर्थ नाही, म्हणून आपण मला उत्तर द्या की त्या साधकाला नेमकी कोणती गती प्राप्त होते. तो संसारातून निघालेला आहे, परमार्थ साधनाच्या मार्गाला लागलेला आहे, पण अजूनही त्याला ब्रह्मसाक्षात्कार काही झालेला नाही. तर अशा साधकाला नेमकी काय गती होते ते गती आपण प्रतिपादन करावा. या 3 श्लोकामध्ये एक प्रश्न होता ना, 38व्या श्लोकामध्ये छिन्न अभ्रम इव नश्यती. तो ढगाच्या प्रमाणे जसा मेघ असतो, अकाळी आलेला मेघ आहे, तो वर्षावही करत नाही, जाग्यावर थांबतही नाही, तो वाऱ्याच्या योगाने तस्ततः पांगून जातो. तर तसा हा साधक नष्ट होतो का? या नश्यती या क्रियापदाचं उत्तर भगवंताने 40व्या श्लोकामध्ये दिलं. पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. अर्जुना, जो कल्याण कर्म करणारा आहे तो दुर्गतीला कधीच जात नाही, त्याचा इहलोकामध्ये परलोकामध्ये नाश होत नाही. म्हणजे काय, इहलोकात केलेली साधना त्याची नष्ट होत नाही, जमा होते, संचित म्हणतात त्याला. आणि तीच साधना भविष्य काळामध्ये त्याच्या उपयोगाला येते. जसं व्यवहारामध्ये आपण प्रवास करतो ना, ते प्रवास करत असताना जे पदार्थ 4-5 दिवस टिकतील असेच पदार्थ आपण सोबत घेतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं गोड चिंतन केलं आहे. खरं तर असं आहे, 3 तास झाले तर ते अन्न खाण्याच्या योग्यतेचं राहत नाही, त्याला तामस अन्न असं म्हणतात. यात यामम, यामम नाम प्रहरम, आणि प्रहर 3 तासाचा असतो. अन्न तयार केल्यानंतर 3 तास झाले तर यात यामम, त्याने एका प्रहराचं उल्लंघन केलं आहे. आणि असं जर आपण अन्न खाल्लं तर प्रसन्नता राहत नाही. आता आपलं जीवन परतंत्र आहे, पराधीन आहे, मग अशा प्रसंगाला नेमकं काय करायचं? 3 तास तर होऊन गेले, नंतर आपल्याला अन्न मिळालं तर डॉक्टर बाबांनी याचं एकदा पाठामध्ये उत्तर दिलं. आपण साधना एवढी करायची की त्या अन्नाचा प्रभाव आणि आपल्या साधनेचा प्रभाव यांचं युद्ध लागलं तर त्या अन्नाचा जो काही प्रभाव आहे तो कमी व्हावा आणि आपल्या साधनेच्या समोर आपण जिंकावं, एवढी साधना आपण वाढवली पाहिजे. आता मधुकरी आपल्यामध्ये येते, मधुकरीमध्ये शेतकरी वर्गाकडून मधुकरी येत असल्यामुळे शास्त्रसंमत असणारे सगळेच नियम पाळले जातात का? नाही पाळले जात. मग अशा प्रसंगाला तुळशीपत्र त्यामध्ये ठेवावं, देवाला तो नैवेद्य दाखवावा, नामस्मरण करता करता ते अन्न सेवन करावं, म्हणजे अन्नाचा कोणताही दोष लागतच नाही.
हे व्यवहारातले नियम सांभाळावे लागतात. साधन आहे, मग त्याचं नेमकं होतं काय? जसं वेळ निघून गेला की ते अन्न जसं दूषित होऊन जातं, यात यामम असं म्हटलेलं आहे. मग या साधनेचे हे सगळे नियम सांभाळावे लागतात. कल्याण कर्म करणारा दुर्गतीला कधीही प्राप्त होत नाही, असं भगवान इथं उत्तर देता. पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. तर त्याचा इह लोकामध्ये नाश होत नाही. मला ते उदाहरण सांगायचं होतं की अन्नाचं काही पदार्थ 3 तासाच्या नंतर योग्य राहत नाही. काही पदार्थ आपण प्रवासामध्ये घेतो बघा. म्हणून नाथ महाराजांनी उत्तर दिलं आहे, ज्या पदार्थामध्ये तूप कालवलं जातं ना, त्या पदार्थाला दोष लागत नाही. ते कितीही दिवसापर्यंत आपण खाऊ शकतो. म्हणून तर दिवाळीतले लाडू आपण दुसऱ्याला का देत नाही? म्हणजे तुपातले तयार झालेले आहेत ना, म्हणून ते 15 दिवस 20 दिवस, ज्याची क्षमता त्यात पाण्याचं प्रमाण कमी असेल तर ते भरपूर दिवस टिकतात. काही रव्याचे लाडू असतात ना, ते रव्याचे लाडू तयार करत असताना तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजले जातात आणि योग्य प्रमाणामध्ये खडी साखरेची पुन्हा ते बर्फिटी साखर तयार करायची. लाडू असा बांधायचा की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कामच पडलं नाही पाहिजे, इतकं त्याच्यामध्ये तूप वापरलं पाहिजे, म्हणजे तो खराब होत नाही. नाही तर पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर लाडू बाहेरून चांगला दिसतो पण आतून काळा पडतो. असंही कधी कधी घडतं. ते जसं तुपातला पदार्थ बरेच दिवस चालतो, तशी साधना जी आपली असते ना, प्रवासातली शिदोरी जशी आपल्याला उद्या कामं येते, तशी परमार्थामध्ये कमवलेली संपत्ती ते साचलिया धन होईल ठेवणे असं म्हणतो की नाही आपण, तशी परमार्थामध्ये सुद्धा. म्हणून तो तुकोबारांचं प्रमाण आहे ना, करा हरी भक्ती पुढे परलोकी ये कामा सोडविल यमापासून या. आपण हरिभक्ती करावी की जी परलोकामध्ये कामाला येत. अमूत्र म्हणतात त्याला. म्हणजे परलोकामध्ये सुद्धा त्याच्या साधनेचा किंवा त्या साधकाचा नाश होत नाही. नाश होणं म्हणजे काय? या प्रकृत प्रसंगामध्ये जो आपल्याला आता जन्म मिळाला आहे त्यापेक्षा कनिष्ठ किंवा हीन जन्म मिळाला की त्याला विनाश म्हणतात. समजा आता आपण मानवी समजा काय आहेच आपण मानवी देहामध्ये, मानवी देहाचा हा प्रारब्धाचा भाग संपला आणि आगामी जीवनामध्ये यापेक्षा जर आपल्याला हीन जन्म मिळाला तर तो आपला झालेला एक प्रकारचा विनाश आहे. म्हणून आपल्याला जन्म कोणता मिळावा? तो का म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हासे. नामदेवराय तर म्हणतात, देवा झाड करायचं ना, मग तुळशीच्या निमित्ताने कर आणि तुझ्या अंगणात राहिलो पाहिजे. काही कोणता जन्म मिळाला तर तो जन्म हीन जरी असेल पण त्यामध्ये देवाचं सान्निध्य असेल तर तो जन्म उत्कृष्ट आहे. पण या व्यतिरिक्त एखाद्या वनामध्ये राहिला काटेरी झाड होऊन मग काय जन्माचा उपयोग आहे? 16व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा. भगवान म्हणतात, जे आसुरी संपत्तीने संपन्न असतात त्यांना मी असा जन्म देतो की जिथं आहाराच्या नावाखाली गवतही उगवत नाही, आणि अशा अरण्यामध्ये मी त्याला व्याघ्र वृश्चिक म्हणजे विंचू यांचा जन्म देतो. आणि भूक लागल्यानंतर जिथं गवतच नाही तिथं बाकीचे पक्षी काय मिळणार आहे किंवा पशु काय मिळणार आहे? मग भूक लागल्यानंतर तो वाघ स्वतःचंच मांस स्वतः तोडून खातो. एवढे भयानक जन्म मी त्याला देतो. म्हणून आसुरी संपत्तीच्या रस्त्याला कधी जाऊ नये. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधपारुष्यमेवच अज्ञानं चापि जातस्य पार्थ संपदमासुरीम. ही आसुरी संपत्ती आहे बरं. मनुष्याने परमार्थ प्रामाणिक करावा, दांभिक राहू नये. दंभ पहिली संपत्ती आसुरी लोकाची. दंभ दर्प म्हणजे गर्व, त्यानंतर दंभो दर्पो अभिमान, त्याच्यानंतर पुन्हा क्रोध कठोरता स्वभावातली वागण्यातली, आणि अज्ञानम या सगळ्या आसुरी संपत्ती आहे. आणि ज्याच्याकडे ही संपत्ती असेल त्याला कनिष्ठ जन्म फार भयानक जन्म प्राप्त होणार. तसा जन्म जर प्राप्त झाला तर तो विनाश आहे. पण भगवान म्हणतात, साधकाचा परमार्थपथी या योगी पुरुषाचा तसा मात्र विनाश होत नाही. कारण का? तो कल्याण कर्म करणारा आहे, दुर्गतीला कधी जात नाही. भगवान म्हणतात एवढंच आहे, मोक्ष त्याच्या खात्यावर जमा झालेलाच आहे. व्यवहारामध्ये बघा अनेक सरकारी योजना असतात. सरकारच्या योजनेचं अनुदान जर आपल्या बँकेमध्ये जमा झालं तर आपल्याला संदेश येतो, म्हणजे मॅसेज येतो, दिसतोय आपल्याला की खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे.
पण हातात येतात का? मग त्यासाठी बँकेत जावं लागतं किंवा आपण ATMमध्ये जातो. आता तर फार सुविधा झालेल्या आहे, पण पैसे जेव्हा आपल्या हातात येतात तेव्हाच ते आपले असतात, असं जेव्हा आपण म्हणतो तसंच आहे. मोक्ष त्याच्या नावाने जमा झालेलाच आहे, फक्त त्याला या जीवनामध्ये न मिळता तो आगामी जन्मामध्ये मिळणार आहे. एरवी जर अभ्यासाच्या वेगाने चालला असता तर त्याला याच जीवनामध्ये आयुष्याचा सूर्य मावळण्याच्या अगोदरच सोहम सिद्धीची प्राप्ती झाली असती, पण तेवढा वेग त्याचा नव्हता. आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये जातो. वेगाचे 3 प्रकार. काहींचा प्रामाणिक वेग आहे. माऊलींची पालखी तळावर पोचली की ते तळावर पोचतात. काहींचा वेग भरमसाठ आहे, दुपारीच जातात ते, वेग प्रचंड आहे. आणि काहींचा मंद वेग आहे. हे वेगाचे 3 प्रकार. काही लोक उशिरा पोचतात बघा, काही तर दुपारीच किंवा पुढं जातात निघून, आणि काही माऊलींच्या बरोबर चालतात. तसाच परमार्थातला वेग आहे. काहींचा वेग प्रचंड आहे. एकी केली हातोफळी ठायाबळी पावले, आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा. काहींना याच जीवनामध्ये मरणाच्या अगोदरच मोक्ष मिळतो, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि काहींचा वेग मात्र तेवढा नसतो, मग त्यांना 20वा घ्यावा लागतो. परी ते तुला वेग नव्हेची, मनवुनी 20वा तरी निकाची. पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे, त्यांना मोक्ष तसाच आहे. बरं, त्यांना मोक्ष ठेवलेला आहे, पण त्यांना या जीवनात नाही मिळत, आगामी जीवनामध्ये मिळतो. आणि मग जन्म घेण्याकरता जो वेळ लागतो तोपर्यंत त्याला कोणती गती प्राप्त होते? तर ती गती 2 प्रकारची आहे. 2 प्रकारचे जन्म आहे, गती नाही. गती दोघाला सारखीच आहे. 2 प्रकारचे योग भ्रष्ट आहे बरं. एक पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये जन्माला येणारा. कुळ दोन्ही पवित्रच आहे, फक्त एक फरक आहे की एक श्रीमंत आहे आणि एक गरीब कुळ आहे. मग आता यातला जन्म कोणता चांगला? श्रीमंत आणि पवित्र कुळापेक्षा सुद्धा गरीब आणि पवित्र कुळातला जन्म चांगला, असं पुढं म्हटलं आहे बरं. पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, एतद्दि दुर्लभतरम असं म्हटलं आहे. म्हणजे एखादा, आणि आळंदीला येणारे जवळपास सगळे साधं गरीबच आहे जवळपास. म्हणून योगभ्रष्टाचं सगळं लक्षण आपल्यावर लागू होऊ शकतं. योगभ्रष्ट शब्द फक्त भ्रष्ट आहे, त्याचा काही एवढा कनिष्ठ अर्थ नाही आहे. योगभ्रष्ट म्हणजे काय? भगवान परमात्म्याशी जीवाचा आणि परमात्म्याचा योग व्हायला पाहिजे होता, पण त्या योगापासून जो थोडासा माग राहिला म्हणून त्याला योगभ्रष्ट म्हणतात. हल्ली काय झालं, ते भ्रष्ट शब्दाचा शब्द आला ना, भ्रष्टाचार, त्यामुळे त्या आपल्या मनात अर्थ आला की हा कनिष्ठ आहे का. एवढा कनिष्ठ नाही तो, कारण त्याला पुढे मोक्ष ठेवलेलाच आहे. एवढा एक त्याचा काही कनिष्ठ अर्थ नाही घ्यायचा. काही काही शब्दाचे अर्थ व्यवहारामध्ये फार वेगळे झाले ना, तेच अर्थ आपण इकडे लावतो आणि आपल्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मग आता या योगभ्रष्ट पुरुषाला गती नेमकी होते काय? तर भगवान सांगतात, प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्ट अभिजायते. हा झाला पदच्छेद. योगभ्रष्ट, योगापासून भ्रष्ट झालेला हा साधक आहे बरं. किंवा याला महापुरुषांनी संन्यासी असं म्हटलेलं आहे. आणि सर्वाचा परित्याग केला म्हणून योगभ्रष्ट शब्दाने संन्यासी असा अर्थ घ्यायचा. आपण पारमार्थिक साधक घेऊ की जो प्रपंचातून निघालेला आहे, भगवंताचं दर्शन करायचं म्हणून रस्त्याला लागला आहे, पण भगवत दर्शन होण्याच्या अगोदर आयुष्य संपलं, हा एक प्रकार. किंवा त्याने प्रयत्न कमी केले, तेवढा वेग त्याचा नव्हता. ज्ञानोबा म्हणतात बघा, अभ्यासाच्या उचलत्या पावलाने चालला असता तर दिवस मावळण्याच्या अगोदर त्याला भगवत प्राप्ती नक्की झाली असते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, प्रत्येकाला आयुष्य संपण्याच्या अगोदर भगवत दर्शन होऊ शकतं, एवढी योग्यता भगवंताने दिलेली आहे. होत का नाही? याच्यात दोष देवाचा नाही, याच्यामध्ये दोष आपल्या प्रयत्नाचा आहे किंवा आपल्या प्रारब्धाचा आहे. प्रारब्धाला दोष देऊ नये, कारण ते आपणच तयार केलेलं आहे. आपले प्रयत्न जर कमी असतील तर मग आपल्याला आगामी जन्मात किंवा प्रारब्ध जर आपलं संपलं, कधी कधी उशिरा जाग येते ना, त्याला उशिरा प्रवेश म्हणतात.
परमार्थामध्ये काही काही माणसं खूप उशिरा येतात, तरी पण पश्चाताप करू नये. केलेली साधना वाया जात नाही. कधी कधी खंत वाटते की आपल्याला हे फार लवकर का मिळालं नाही. हे लवकर मिळत नसतं, जेव्हा आपला योग येतो तेव्हाच हे मिळतं. एखादी व्यक्ती पंक्तीला बसते कडेला आणि म्हणते वाढीत अजून का नाही आले. अरे बाळा, तुझं चुकलं, तो 8:45 यायला पाहिजे होतं, तो 9:15 आला. म्हणजे 97 कीर्तन असेल तर म्हणून म्हटलं मी, बाकी काय अर्थ नाही. मग ते योग आल्याशिवाय जसा पदार्थ येत नाही तसा परमार्थामध्ये सुद्धा योगच यावा लागतो. पण प्रयत्न मात्र केला पाहिजे. तेवढा वेग नव्हता ना, म्हणून योगभ्रष्टाः जातो कुठे? पुण्यकृतां लोकान् प्राप्य. पुण्य केल्यानंतर जे लोक आपल्याला प्राप्त होतात. लोक शब्दाचे अर्थ 2 होतात बरं. लोकस्तु भुवने जने. जेव्हा आपण म्हणतो ना लोक आता असं म्हणतात, लोक आता असं म्हणतात, तेव्हा लोक शब्दाचा जन असा अर्थ घ्यायचा. आणि ही व्यक्ती या लोकाला गेली तर तिथं लोक शब्दाचा भुवन असा अर्थ घ्यायचा. जसं स्वर्ग लोक किंवा वैकुंठ लोक, आणखीन काय कैलास लोक, एवढेच 3 वापरायचे. नरक लोक नाही म्हणायचं कोणाला, व्यवहारामध्ये म्हणता येत नाही. तर तेव्हा लोक शब्दाचा भुवन असा अर्थ घ्यायचा. मग आता कोणत्या लोकाला जातो? त्या भुवनाला जातो, त्या लोकामध्ये जातो की जिथे पुण्य केल्यानंतरच जाता येतं. गुरुवारी श्री मारुतीबाबा पाठामध्ये सांगत असतात, आपल्या भारतातलं रुपया नावाचं चलन आहे. ते भारत देशामध्ये सगळीकडे चालतं, पण ते नाणं किंवा चलन विदेशामध्ये नाही चालत. त्याला करन्सी म्हणतात. ते दुसरं घ्यावं लागतं आपल्याला किंवा बदलून घ्यावं लागतं सगळीकडे. पण पुण्य नावाचं चलन असं आहे जे सगळीकडे चालतं. स्वर्गात जरी गेले तुम्ही आणि जर तुम्ही म्हटले आमच्याकडं पुण्य खूप मोठं खात्यामध्ये जमा आहे, तर मग तिथं आपल्याला प्रवेश मिळतो. त्याने पुण्य आणलं का म्हणे पुण्य नाही, मग खाली व्हा, ते आपल्याला राहू देत नाही. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतारे. ज्याच्याकडं पुण्य नाही त्याला स्वर्गात जाता येत नाही, आणि ज्याच्याकडे आहे पण संपलं त्यालाही राहता येत नाही, त्यालाही पुन्हा खाली यावं लागतं. म्हणजे पुण्य केल्यानंतर ज्या लोकाला जायचं असतं त्या लोकाला हा साधक पुण्य न करताही जातो. बघा बरं, पुण्यकृतां लोकान्, ते कर्म पुण्य न करताही जातो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, स्वर्गाला जायला जे पुण्य लागतं ना ते पुण्य फार कमी आहे. हा महात्मा ज्ञान साधना करतो आणि ज्ञान साधना करता करता एवढं पुण्य त्याच्याकडे जमा होतं की त्याला स्वर्गन ब्रह्मलोक हे तर बक्षीसमध्ये मिळतात. म्हणून असं कधीच म्हणू नये की वा आम्ही तर पाठ ऐकतो, आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आणि आमच्याकडून हे पुण्य राहिलं बरं. उलट श्रवणामध्ये जेवढं पुण्य होतं तेवढं कशातच होत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा एक प्रमाण देतात शास्त्राचं. जर आपण वेदांत शास्त्राचं किंवा ब्रह्मचिंतनाचं श्रवण करायला निघालो तर घरापासून निघाल्यानंतर एका पावलात आपल्याला 80 कृच्छ्र आणि चांद्रायन व्रत केल्याचं पुण्य मिळतं. ते चांद्रायन व्रत एका महिन्याचं असतं. चंद्राच्या कलेप्रमाणे आहार वाढवायचा आणि चंद्राच्या घटत्या कलेप्रमाणे आहार कमी घ्यायचा. म्हणजे आता अमावस्या झाली का येणार आहे, आगामी येणार आहे, मला वाटतं कालच पौर्णिमा झाली. मग ते पौर्णिमेपासून आपण सुरुवात करू शकतो. पौर्णिमेला आहार थोडा जास्त घ्यायचा आणि पौर्णिमेच्या नंतर चंद्राची कला कमी कमी होते तर आहार कमी कमी करत यायचा. किंवा आपण अमावस्यापासून सुरू करू, ते समजायला सोपं आहे. अमावस्यानंतर चंद्राची कला वाढत जाते. मग एका कलेनं एक घास वाढवायचा. त्या घासाचंही प्रमाण ठरलं आहे नाहीतर मग आपला एक घास एवढा नाही चालणार तिथं. त्या घासाचंही प्रमाण ठरलं, एक घास वाढवत जायचा. पौर्णिमेला 15 घास अन्न घ्यायचं आणि पौर्णिमेच्या नंतर पुन्हा एक घास कमी करायचा. अमावस्याला पूर्ण उपवास, त्याला चांद्रायन व्रत म्हणतात. एका महिन्याचं एक व्रत आहे, वर्षाला फक्त 12 व्रत होतात. किंवा दुसरं कृच्छ्र नावाचं व्रत आहे. तर त्या व्रताचा नियम असा, शेतकरी जेव्हा सोंगणी करतात धान्याची, ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, गहू म्हणा, तर सोंगणी केल्यानंतर जे धान्य शेतामध्ये पडतं ना ते वेचून आणायचं, गाईला खाऊ घालायचं
गाईच्या उदरातून ते बाहेर आलं शेणाच्या रूपाने, तर ते शेण धुवून काढायचं आणि त्यातले जे धान्याचे कण आपल्याला मिळतील तेवढ्या उपजीविका चालायची. असं महिनाभर केलं की त्याला कृच्छ्रव्रत म्हणतात. किंवा मग बाजारामध्ये जायचं, बाजार संध्याकाळी संपला की ते रस्ता झाडायचा, तिथलं धान्य वेचून आणायचं, पुन्हा ते गाईलाच खाऊ घालायचं आणि ते गाईच्या पोटातून आलं की शुद्ध होऊन आलं. हे ऐकलं तरी कठीण आहे, कोण व्रत करणार आहे सध्याला, आहे पण जुन्या काळात करायचे. असं 1 महिन्यासर कृच्छ्र व्रत किंवा चांद्रायण व्रत केल्यानंतर जे पुण्य मिळतं, आता वर्षाचे फक्त 12 व्रत होतात. 12 72, 12 साती 84, 84 व्रत होण्याकरता 7 वर्ष लागते. 7 वर्ष न चुकता करायचं. आपण 6-7 वर्ष घ्या, 4 सोडून द्या समजा. 7 वर्षामध्ये जेवढं पुण्य मिळतं तेवढं वेदांत शास्त्राचं श्रवण करायला एका पावलात मिळतं. म्हणून ज्याचं घर जेवढं लांब असेल आणि जेवढा जो पायी येत असेल त्याच्यासारखा पुण्यवान कोण आहे का? म्हणून पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा. तिथं समाहाना वर्ष सांगितलं आहे आणि शाश्वती म्हणजे पुष्कळ वर्षापर्यंत तिथं तो राहतो. हे पुष्कळ वर्ष का म्हटलं माहिती आहे का? इंद्राला पुष्कळ वर्ष राहता येत नाही, कारण ब्रह्मदेवाच्या 12 तासामध्ये स्वर्गामध्ये 14 इंद्र होतात आणि जातात. म्हणजे एकाच्या वाट्याला पूर्ण 1 ताससुद्धा येत नाही. तास किती 12 आणि माणसं किती उभा इंद्रपदाला 14, म्हणजे एकाच्या वाट्याला पूर्ण ताससुद्धा येत नाही. पण तसं या साधकाला होत नाही. तुम्ही म्हणाला मग थोडी साधना कमी करावं काय, जाऊ स्वर्गामध्ये, जायचं नाही, फक्त सांगितलं चुकून झालं तर. शाश्वती समाहा उषित्वा, पुष्कळ वर्षापर्यंत तो स्वर्गामध्ये राहतो का जिथं पुण्याशिवाय जाता येत नाही. पुण्यकृताम, पण पुण्य कोणतं लागतं? अश्वमेधादी यज्ञ करून जे पुण्य मिळतं ते पुण्य या साधकाला मिळतं. एक श्लोक आला आहे, ज्याचं मन 1 क्षणभर देखील ब्रह्मस्वरूपाचा विचार करण्यामध्ये स्थिरतेला प्राप्त होतं, त्याला पुण्य किती मिळतं म्हणे सांगू का? स्नातम तेन सर्व तीर्थम, त्याने जगतातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केलेलं आहे. स्नातम तेन सर्व तीर्थम अखिलाहा देवाच संपूजिताहा, त्यांनी सगळ्या देवांचं पूजन केलेलंच आहे किंवा त्याच्या जीवनातून सगळ्या प्रकारचं यज्ञ झालेलं आहे. स्नातम तेन सर्व तीर्थम दत्तापि सर्वावनीर, सर्व पृथ्वीचं दान केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे यज्ञ त्याच्याकडून घडलेले आहे. सगळ्या देवतांचं पूजन त्याच्याकडून सहज झालेलं आहे. संसारात पडलेल्या सगळ्या पितरांचा त्यांनी स्वतः उद्धार केलेला आहे आणि सगळ्या त्रैलोक्याला तो पूजनीय झालेला आहे. पण कोण? यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि मनःस्थैर्यं प्राप्नुयात. ब्रह्मविचारण करण्यामध्ये ज्याचं मन 1 क्षणभर स्थिर झालं तर त्याला एवढं पुण्य मिळतं. म्हणून साधकाने कधी खंत करू नये, माझं हे राहिलं आणि माझं ते राहिलं. मग त्याने श्रवणाला एवढं प्राधान्य द्यायला पाहिजे, कारण हे काही सामान्य चिंतन नाही. 1 क्षणभर जर आपलं ब्रह्मस्वरूपाच्या विचारामध्ये मन स्थिरतेला प्राप्त झालं तर त्याचं या जीवनातलं कामच होऊन गेलं. गुरुवारी डॉक्टर बाबा त्यांचा अनुभव सांगत असतात पाठामध्ये. आता ते बाबांनी इथं येण्याच्या अगोदर दवाखाना टाकलेलाच होता आणि तो चांगला चालतही होता. आता बाबांचा दवाखाना म्हणजे कसा, रुग्ण आला की त्याच्याकडून काही पैसे घ्यायचेच नाही, म्हणजे चिकित्सा मोफत करायची, औषधही मोफतच द्यायचे आणि घरी जायला पैसे नसेल तर स्वतः तिकिटाला पैसेही द्यायचे. असा बाबाचा दवाखाना. पण ते मग ईश्वराला सगळं चालवावं लागतं. ते कर्माचीच योग्यता एवढी मोठी असते. काय कर्म असेल त्यांचा. आता व्यवहारामध्ये आपण तर अगोदर फोन आल्यावर म्हणतो माझा प्रवास एवढा लांबचा आहे, असो ते कर्म असं करावं लागतं तेव्हा योग्यता मिळत असते. ते विनाकारण मिळत नसतं ते एवढं मोठं फळ. मग ते दवाखाना सोडला बाबांनी, पण इथं आले तर ते रुग्णाची चिकित्सा करायची आणि मग पाठाला जायचे. मग एक दिवस स्वामी महाराजांनी विचारलं उशीर का झाला. बाबा ते स्वामीजी, एक रुग्ण होता, त्याची चिकित्सा करता करता उशीर लागला म्हणून पाठाला उशीर लागला. स्वामीजीने उत्तर दिलं, एखादा रुग्ण त्याचा प्राणाचा वियोग जरी आला आणि पाठाची वेळ झाली तर पाठाला महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणजे का बरं? कदाचित तुम्ही रुग्णाला वाचवलं तर त्याला वाचवण्याचं पुण्य मिळेल, पण
जर त्या दिवशी पाठामध्ये तुमची अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जर वृत्ती झाली तर तुमच्या जीवनाचं कामच सफल झालं, म्हणून तो क्षण परत येणार नाही. पाठाला एवढं महत्त्व आहे. तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे बरं, याच्यातून ज्ञानाचा गौरव सांगायचा आहे. नाहीतर तो क्षण निघून गेला, पाठातला महत्त्व विषय होऊन गेला आणि दुसरा विषय जर आला तर मग काय. पण ब्रह्मस्वरूपाच्या आकाराची वृत्ती झाली, एक क्षण बरंच वृत्ती होती, फक्त ही जीवनामध्ये एकदाच होती, परत होत नाही. यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि मनस्थैर्यं प्राप्नुयात. सगळ्या तीर्थाचं स्नान केलं, त्याला तीर्थाला जायची गरज नाही. पृथ्वीचं दान करण्याची सुद्धा त्याला गरज नाही. सगळे हजारो यज्ञ त्याने केले, सगळ्या देवांचं पूजन केलं, आपल्या पितरांचा सुद्धा त्याने उद्धार केला. म्हणून भक्ताला त्याच्या जीवनामध्ये पितृऋण राहत नाही त्याच्यावर, कारण सगळ्या पितरांचा तो उद्धार करतो. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परिब्रह्मणी यस्य चेताः. असा भक्त पाहिला की मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथाचयम भूर्भवती. भक्तिसूत्रामध्ये चिंतन आहे. सगळे पितर नाचतात आनंदाने. वाह, आमच्या कुळामध्ये असा कुलदीपक तयार झाला की त्याच्या ब्रह्मज्ञानामुळे आमचा उद्धार झाला. घडतं ना व्यवहारामध्ये. एखादा मुलगा जर यशस्वी झाला तर वडिलांना मान मिळतो की नाही, तसं ब्रह्मज्ञानी जर एखाद्या कुळातला बालक झाला तयार की सगळ्या पितरांचा त्याचा उद्धार होतो. म्हणून त्याला इथं पितरांचं उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. तर स्वर्ग फार अलीकडचं आहे. म्हणून प्राप्य म्हणजे गत्वा पुण्यकृताम लोकान उषित शाश्वती समाहा उषित्वा. पुण्य केल्यानंतर ज्या लोकाला जायचं त्या लोकाला तो जातो. पुष्कळ वर्षापर्यंत तिथले अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान, सगळ्या भोगांचा तो आस्वादही घेतो. पुष्कळ वर्षापर्यंत राहतो आणि तिथले त्याचे भोग संपले. कधी कधी होऊ शकतं बरं, एखाद्या साधकाचा प्रयत्न अल्प असेल तरी त्याला स्वर्गात जावं लागतं. प्रयत्न अल्प केला म्हणून. साधना चांगली होती, ज्ञानसाधना म्हणजे ब्रह्मज्ञानाची साधना, स्वर्गात जावं लागतं. एखाद्याला स्वर्गाची वासना असेल तरी स्वर्गात जावं लागतं. 100 यज्ञ केले तरी स्वर्गात जावं लागतं. पुढे जाऊन सांगू, जर आपण गीतेचं दररोज पारायण केलं तरी पण आपल्याला स्वर्ग आहे. 18व्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे बरं. तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. स्वर्ग राज्य संपत्ती त्याला मिळते, कारण गीतेचं एक एक अक्षर कानावर पडलं की त्याच्याकडून एक एक पूर्ण अश्वमेध यज्ञ होतो. आणि एवढे यज्ञ जर झाले त्याच्याकडून तर मग त्याला स्वर्ग मिळणारच आहे. शेवटी तो मला मिळतो, अंत तो गतवा. पण एवढा विलंब लागण्यापेक्षा अगोदरच मिळालेलं बरं आहे. हे सगळे त्याला बक्षीस म्हणून मिळतात, स्वर्ग वगैरे. आता ते स्वर्गाला जायचं म्हणलं की पुण्य कर्म करावं लागतं की नाही. मग त्या पुण्य कोणतं यज्ञाने प्राप्त होतं. त्या यज्ञातही प्रकार आहे. बृहस्पती सव नावाचा याग यज्ञ ब्राह्मणाने करायचा असतो. राजसूय नावाचा यज्ञ क्षत्रियाने करायचा असतो. वैश्यस्तोम नावाचा यज्ञ वैश्याने करायचा असतो. हे सगळ्यांचे यज्ञ ठरलेले आहे बरं, अधिकारानुसार. आपला कोणता यज्ञ आहे? उदरभरण नो हे हा आपलं यज्ञ कर्मच आहे ना. एवढा यज्ञ आपण दररोज करत असतो, सोडून द्या भाग. सगळ्याचे यज्ञ ठरलेले आहे. आणि यातून जे पुण्य मिळतं त्या पुण्यातून जो लोक मिळतो तो साधकाला अनायासे मिळतो. तिथले भोग भोगल्यानंतर मग येतो कुठे तो? शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टः अविजायते. शुचीनाम म्हणजे शास्त्रानुसार कर्म करणारं जे कुळ आहे त्याला म्हणतात पवित्र कुळ. आणि श्रीमंत म्हणजे ऐश्वर्याने संपन्न असणारं कुळ आहे. अशा कुळामध्ये योगभ्रष्ट गेहे नाम गृहे, अशा घरामध्ये योगभ्रष्ट जन्माला येतो. तो जनकाप्रमाणे राहतो. कारण जनकाचं कुळ असंच आहे ना, राज्यामध्ये जन्म मिळाला, सामान्य कुळ आहे का. आणि दुसरं कुळ आहे ते शुकाचार्याप्रमाणे आहे, जिथं ऐश्वर्य भौतिक ऐश्वर्य नाही, पावित्र्य मात्र समान आहे. अशा पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये तो जन्माला येतो. ही त्याची काय साधनेची महिमा आहे, परिपक्व भाव आहे. म्हणून केलेला परमार्थ वाया जात नाही. तो आगामी जीवनामध्ये अशा ठिकाणी जन्माला येतो. जन्माला आल्यानंतरसुद्धा त्याला ते भोग, खरं तर स्वर्गातच त्याच्या भोगामध्ये त्याला कंटाळा येतो.
पुढे आता ज्ञानोबा त्यावर चिंतन सांगतात बघा. ऐके कवती कहे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगीताही सांग कांटाळे मन. हा अंतरायावचिता का उडवला श्री भगवंता देवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी. नंतर जन्माला येतो बरं. या 3 ओव्या ज्या आहे ना, या 3 ओव्या स्वर्गातल्या आहे. आणि पाठी जन्मे संसारी तर या सगळ्या मृत्यू लोकातल्या पुढच्या ओव्या आहे. म्हणजे जन्म झाल्यानंतर त्याच्या कुळाचं वर्णन पुढं केलेलं आहे. अगोदरचं वर्णन आता हे स्वर्गातलं आहे. ऐक बरं अर्जुना, कारण अर्जुनाने विचारलं ना देवाला, अप्राप्य योग संसिद्धीम काम गतिम कृष्ण गच्छती. तर नेमकं कोणत्या गतीला प्राप्त होतो? तुला गती ऐकायची ना, मग आता गती ऐक. तो नेमका जातो कुठे? ऐके. म्हणजे अर्जुनाचं ऐकणं सावधानच आहे, पण देवाचं कर्तव्य वक्ता म्हणून अर्जुनाला अभिमुख करतात. ऐक बरं पार्था, अर्जुन ऐक. कवतिक हे कैसे, कसं हे आश्चर्य आहे, कौतुक किंवा नवल आहे. म्हणजे यात काय आश्चर्य? आश्चर्यच आहे अर्जुना. त्याने प्रयत्न केले होते मोक्षासाठी, त्याला स्वर्गाला जायचं नव्हतं. स्वर्गाला जाण्याकरता पुण्य करावं लागतं. ते सुद्धा 100 यज्ञाचं पुण्य आहे. एवढं यज्ञाचं पुण्य केल्यानंतर स्वर्ग मिळतो. पण पुण्यकर्म न करताही स्वर्गाची कामना नसतानाही त्याला स्वर्गाला जावं लागतं, आणि ते सुद्धा कष्ट न करता. म्हणजे स्वर्गामध्ये कष्ट आहे, 100 यज्ञाचं पुण्य लागतं, आणि स्वर्गात जाण्याची इच्छा लागते. याचं आश्चर्य असं आहे की स्वर्गाला जाण्याची इच्छा नाही, स्वर्गाला जाण्यासाठी लागणारं पुण्यही त्याने केलं नाही, आणि कष्ट न करताही तो स्वर्गाला जातो. म्हणून हे आश्चर्य आहे. ऐके कौतिक हे कैसे, त्याचं काय आश्चर्य म्हणे अर्जुना. जे काय आश्चर्य आहे? जे शतमखा लोक सायासे. लोक म्हणजे भुवन बरं. इथे लोक म्हणजे लोक असं म्हणतात, आता लोक तसं म्हणतात, असा जनवाचक शब्द नाही घ्यायचा. जे लोक शतमखा सायासे. शतमख, मख म्हणजे यज्ञ, आणि शत म्हणजे 100 यज्ञ केल्यानंतर ज्याला स्वर्ग मिळतो. शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. म्हणून शतमखा म्हणजे इंद्राला जे लोक सायासे, इंद्रासारख्या व्यक्तीला स्वर्ग नावाचा लोक म्हणजे स्वर्गलोक जो अत्यंत कष्टाने मिळतो. सायासे म्हणजे कष्टाने मिळतो, आणि ते अशा प्रकारचे ते लोक तो साधक अनायासे पावे. पण तो साधक कोण आहे? कैवल्य काम. काम म्हणजे इच्छा, आणि कैवल्य शब्दाचा अर्थ होतो मोक्ष. याला कैवल्यच का म्हटलं? जिथं द्वैत येतं त्या द्वैताच्या सापेक्ष ब्रह्मस्वरूपाला अद्वैत म्हणतात. पण ज्या भूमिकेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये द्वैतही नाही आणि द्वैताच्या सापेक्ष येणारा अद्वैत भावही नाही, त्याला कैवल्य म्हणतात. केवल फक्त. किंवा जिथं 2 नाही, 2च्या सापेक्ष आलेला एकपणा नाही, असं एकपणा वाचून असणारं एक तत्व, त्याला एकमेवाद्वितीयम ब्रह्म असं म्हणतात, जे केवल आहे. आणि त्या केवल स्वरूप स्थितीला म्हणतात कैवल्य. अशा कैवल्य पदाची ज्याला कामना आहे त्याला म्हणतात मुमुक्षू. मोक्ष इच्छा करणार आहे. मग आता मोक्षाची इच्छा जर असेल तर मिळालं काय पाहिजे होतं? मोक्षच मिळाला पाहिजे होता की नाही? पण मोक्षाकरता लागणारी इच्छाच फक्त पुरेशी नसते. त्या इच्छेकरता श्रद्धा लागते, आणि श्रद्धेच्या बरोबर साधनेचा प्रयत्न लागतो. फक्त त्याचा प्रयत्न तेवढा नव्हता. म्हणून कैवल्य का म्हटले बरं? स्वर्गाची इच्छा नाही त्याला मनातून. स्वर्गाची इच्छा नसता, मोक्षाची इच्छा आहे, पण स्वर्गाची इच्छा नसतानाही त्याला स्वर्ग मिळतो. का मिळतो? हे त्याच्या पुण्याचा प्रभाव आहे. पुण्याशिवाय नाही ना मिळत. त्याचं कितीतरी हजारो पटीनं पुण्य झालं आहे. ते एकदा हस्तिनापुरामध्ये एक महात्मा आला. म्हणजे धर्मराजाला असं वाटलं की हा महात्मा आपल्याकडे जेवायला आला पाहिजे. गृहस्थ जीवनामध्ये ही एक अपेक्षा असते बरं.
आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमः. ज्याला गृहस्थाश्रम आपला धन्य करायचा आहे त्याची बरीच लक्षणं आली सगळी. पहिल्यांदा घर प्रसन्न असावं, सानंद सदनम, बुद्धिमान मुलं असावे, सेवक आज्ञाधारक असावे, धर्मपत्नी गोड बोलणारी असावी. हे सगळे शब्द तिथं आलेले आहेत. तर त्यामध्ये साधूच्या संगतीची उपासना असावी. साधूंना त्यांनी आपल्या घरी आणलं पाहिजे. अतिथी सत्कार, भगवान शंकराचं पूजन आणि दररोज गोड पदार्थ खाल्ले पाहिजे. तुम्ही असं म्हणा गोड कसे खायचे? आता सगळ्यांना साखरेचा त्रास आहे तर गोड त्याला नाही म्हणत. कष्ट केल्यानंतर शिळ्या भाकरी गोड लागतात म्हणून कष्ट करून खावं त्याला म्हणतात मिष्टान्नपानम गृहे. धर्मराजाला असं वाटलं साधू आपल्या राज्याच्या जवळच आलेला आहे. साधूला सांगितलं आपण जेवायला या असं निमंत्रण पाठवलं. साधू कठीण फार होता. साधू कडक. ते म्हणले मी येतो जेवायला, पहिली दक्षिणा द्या. पहिली दक्षिणा म्हणे हो. मग काय लागतं? म्हणे मला एका यज्ञाचं पुण्य लागतं. एवढी जर दक्षिणा तुम्ही देणार असाल तर मी जेवायला येतो. धर्मराज म्हणले अवघडच आहे. आताच राजसूयज्ञ केला आपण तर तेव्हा शिशुपालाने धिंगाणा घातला. आगा राजसूयागाच्या सभासदी देखता त्रिभुवनांचे मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी. शिशुपाल आपला नातेवाईकच होता, मावस भाऊच ना. त्याने धिंगाणा केला. म्हणजे यज्ञ एवढा कठीण असतो. एवढा यज्ञ करायचा आणि पुन्हा या महात्म्याला फक्त जेवणाचं नुसतं आमंत्रण दिलं तर यज्ञाचं पुण्य मागतोय. नाराज झाले. महात्मा घरी येणार नाही. द्रौपदी मातेनं चेहरा पाहिला आणि विचारलं नाराज का? आणि अगं माझी इच्छा होती साधूने आपल्या घरी जेवायला यावं. मग काय झालं? साधू म्हणतो एका यज्ञाचं पुण्य पाहिजे. द्रौपदी मातेने सांगितलं मी घेऊन येते म्हणे. अगं द्रौपदी आपल्याकडे यज्ञ नाही ना म्हणे. यज्ञाचं पुण्य जेव्हा मी पूर्ण यज्ञ केला तेव्हा तुझ्याकडे अर्धा यज्ञ आपोआप जातो म्हणून तुला अर्धांगिनी म्हणता. आपल्याकडे यज्ञाचं पुण्य नाही. द्रौपदीने सांगितलं मी साधू आणला म्हणजे भरपूर झालं की नाही? म्हणे हो ठीक आहे. द्रौपदी माता साधूच्या आश्रमात गेल्या आणि साधूला सांगितलं महात्मन आपण आमच्या राज्यामध्ये जेवायला चाला. साधू म्हणला आत्ताच एक निरोप गेला होता, हा दुसरा फोन आलेला आहे बरं त्या गावातून. मला एका यज्ञाचं पुण्य लागतंय. द्रौपदी मातेने सांगितलं ऐका म्हणे आता आमच्या घरापासून तुमच्या आश्रमाचा अंतर 500 पावलांचं आहे आणि एका पावलाला मी भगवंताचं एक नामस्मरण केलं आहे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. म्हणे 500 यज्ञ केलेले मी, त्याच्यातला एक यज्ञ घ्या मी संकल्प सोडते. 499 यज्ञ माझ्याकडं जेवायला चाला. साधू म्हणला आता नाही, लगेच चाला जेवायला. का? नामस्मरणात एवढं पुण्य आहे, ब्रह्मचिंतनामध्ये पण एवढं पुण्य आहे. म्हणून शतमुख यज्ञ करून जे लोक इंद्राला कष्टाने मिळतात, मोक्षाची अपेक्षा करणाऱ्या साधकाला तो स्वर्ग सहज मिळतो. नित्यनैमित्तिक कर्म जरी केलं तर श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज म्हणतात त्या साधकाला सुद्धा स्वर्ग ठरलेला आहे. काही जण म्हणतात की नैमित्तिक कर्माला फल नाही. असं नाही, नित्यनैमित्तिक कर्माला सुद्धा फल आहे, त्यालाही स्वर्ग मिळू शकतो. स्वर्ग मिळणं फार सोपं आहे, फक्त त्याला पुण्य करावं लागतं. नुसत्या नावासमोर लिहून चालत नाही ते. ऐके कवते कहे कैसे जशतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मोक्षाची इच्छा आहे पण त्याला मात्र ते सगळा लोक म्हणजे कोणता? स्वर्गलोक जो इंद्राला कठीण आहे तो मात्र अनायासे यज्ञाचे कष्ट न करता सुद्धा त्याला सहज मिळतो. बघा, कष्टही नाही इच्छाही नाही पण तरी मिळाला. मग तिथे गेल्यानंतर कारण ते तो पावे म्हटले ना, पावे म्हणजे प्राप्त होणं. साधकाचा इथला देह पडला मृत्यूलोकातला की त्याला स्वर्गातला देह मिळतो. आणि नियम असा आहे स्वर्गात जायचं म्हणलं की इथला देह टाकावा लागतो. या द्या आणि आपण स्वर्गात नाही जाऊ शकत. आतापर्यंत म्हणतात फक्त 3.5 माणसं गेलेली आहेत. ते त्रिशंकू नावाचा राजा अर्धा गेला, अर्धा मागं राहिला. नहुष स्वर्गाधिपती झाला, तो नहुषही गेला होता पण तो मात्र राठी भांबावला. धर्मराज गेले, किती झाले? 2.5. धर्मराज गेले पण अंगठा मागं राहिला. आणि त्यानंतर कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले
मानव देह घेऊन निज धामा स्वर्गाच्याही पुढे गेले. असे फक्त एवढेच आहे जगतामध्ये की जे आपला देह घेऊन गेले, बाकीचे कोणी गेले नाही. आता तो नहुष राजा कसा गेला, तो येताना मात्र आजगर होऊन खाली आला. बरं, रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेनसे काही, असं एका कीर्तनात ऐकलं होतं मी. मला आठवत नव्हतं, पण आठवले 3.5 जण. हे तुकोबार आहे पूर्ण. नहुष राजा, धर्मराजा आणि त्रिशंकू अर्धा म्हणून 3.5. आपल्यासारख्याला देह सोडून मग जावं लागेल, जायचं ठरलं तर. या देहाने जाता येणार नाही. तिथं गेल्यानंतर काय होतं, स्वागत सत्कार होतो तिथं. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगी ताही सांग कांटाळे मन. त्या भोगाकरता 2 विशेषण वापरले. बरं, अमोघ भोग आणि अलौकिक भोग. अलौकिक का म्हटलं, मृत्यू लोकातल्यासारखे तिथं भोग नसतात. ते विनोदाने सांगतात, स्वर्गामध्ये सगळं आहे. स्वर्गामध्ये प्रत्येकाचे महाल ठरलेले आहेत. राजधानी भुवन अमरावती, नवा देवाचा, लगेच इच्छा होती जायची. मग ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, सैंग चिंतामणीच्या भूमिका, गंधर्व गात गाणी, हे सगळे तिथं. अमृताचे कोठारे, कामधेनूचे खिल्लारे, महासिद्धीचे भांडारे, सगळं सगळं आहे. म्हणजे स्वर्गामध्ये सगळं जरी असेल तर तिथं म्हणतात की हे देहातून विसर्जित करणारे पदार्थ ते शौचालये नाहीत. कारण स्वर्गातले लोक अमृतच पितात आणि अमृताने कोणत्याही प्रकारचे घाण शरीरामध्ये तयार होत नाही. असं म्हणजे इतके दिव्य भोग आहे तिथं. अमोघ आहे, अलौकिक. इथले भोग लौकिक आहे, तिथले अलौकिक भोग आहे ते, किंवा त्याला अप्रतिम भोग म्हणतात. आणि अमोघ, मोघ म्हणजे व्यर्थ, निष्फल होणारे, आणि म्हणजे नाही. जे भोग निष्फल होत नाही, म्हणजे सफल होतात, असे अमोघ भोग, किंवा जे पुण्याईनच मिळतात, दुसऱ्या गोष्टीने मिळत नाही. स्वर्गामध्ये सुखाचे तरतम भाव आहे. बरं, इंद्राला जे मिळतं ना, ते जवळच्या मंत्र्याला मिळत नाही. जे मंत्र्याला तिथं मिळतं, तिथल्या सफाई कामगाराला मिळत नाही. सफाई कामगाराने फक्त पाहायचं, बाकी काही नाही. पण ते स्वर्गात राहतात म्हणून श्रेष्ठ मानले जातात. ते स्वर्गातून आलेलं आहे. आणि नरकातून एखादा जीव आला, याचं लक्षण काय असतं, तर त्याचं लक्षण असं असतं, ते कर्मशास्त्रामध्ये असं आलं आहे बघा. जी व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये जेवून आलेली असते, ज्याने 56 भोग खाल्ले, तर त्याला जसे कनिष्ठ पदार्थ खावेसे वाटत नाही, तसं ज्याने स्वर्गातले भोग भोगलेले आहे ना, ते इथल्या भोगाकरता धावपळ करत नाही. नाहीतर काही माणसं वारीला जातात आणि केळीचा गाडा दिसला तर तुटून पडतात. समजाचा हा स्वर्गातून नाही आलेला. स्वर्गातून जे तृप्त होऊन आले असतात त्याशे भोगाकरता आसक्त होत नाही. पण जे नरकातून आलेले आहे त्यांना भोगच पाहायला मिळत नाही. आणि मग असं त्याला एखादा मिळाला भोग की त्याच्यावर ते तुटून पडतात, असं सामान्य लक्षण सांगितले. बरं, कोणाची निंदा करत तात्पर्य नाही. मग ते तिचे जे अमोघ अलौकिक भोग भोगीताही सांग कांटाळे मन. सांग म्हणजे पूर्ण अंगासहित असे भोग भोगताना सुद्धा त्याचं मन कांटाळतं. कशाला कांटाळतं? दुःखाला नाही कांटाळत, तिथल्या अमोघ आणि अलौकिक भोगाला कांटाळतं. म्हणून परमार्थाचा अधिकारी कोण आहे? जो दुःखाला उबगला, प्रतिकूलतेला उबगला, तो नाही अधिकारी. जो सुखाला आणि अनुकूलतेला उबगला तो खरा परमार्थाचा अधिकारी. भोग सगळे अनुकूल आहे, ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिका झाली इच्छेचे, परे भोगावे हे न रुचे मनाबाजी. त्याला ते भोगाविषयी वाटत नाही, त्याला कंटाळतो, उबगतो आणि सारखी स्वर्गात गेल्यानंतर काळजी करतो. बरं, स्वर्गात गेल्यानंतर बाकीचे नाही काळजी करत. बरं, बाकीचे तर जोपर्यंत आपला बॅलन्स संपत नाही पुण्याचा, तोपर्यंत आनंदाने तिथं राहतात. संपल्यानंतर त्यांना ढकलतात खाली, तो भाग वेगळा आहे. प्रभू रामचंद्राने पाहिलं, मुंगळ्यांची रांग चालली होती अशी. एक प्रकार पाहिला, प्रभू हसले. पण जानकी मातेने विचारलं, का हसले तुम्ही? म्हणजे जाऊ दे, सोडून दे विषय. नाही तुम्ही विनाकारण हसणार नाही म्हणे. सांगावं लागतं, स्त्री हट्ट आहे म्हणे. समोर मुंगळे चालले ना म्हणे, ते बघ म्हणे. एक मुंगळा व्यवस्थित चालला आणि दुसरा त्याच्या पाठीवर बसलेला आहे म्हणे. मग हा काय प्रकार आहे? जो पाठीवर बसला तो इंद्र होता थोड्या वेळापूर्वी,
आणि त्याला खुर्चीवर बसायची सवय लागलेली आहे, ती अजूनही गेली नाही म्हणे. त्यामुळं हा दुसऱ्याच्या पाठीवर बसतोय. मग इंद्रसुद्धा मुंगळा होऊ शकतो बरं, हरकत काही नाही, काही होऊ शकतो, असं काही नाही ठरलेलं. मग तिथे गेल्यानंतर एखाद्याला पश्चाताप येतो. हा अंतराय अवचिता का उडवला भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. त्याला तिथं पश्चाताप होतो. तो म्हणतो, देवा मला या जन्मामध्ये तुमचं दर्शन झालं पाहिजे होतं, पण मला स्वर्गाला यावं लागलं. अंतराय म्हणजे अडथळाच आहे की नाही? हा आपल्यामध्ये आलेला अंतराय आहे. कधी कधी सुखसुद्धा अंतराय करतं बरं. भगवत दर्शनासाठी सुखाचा सुद्धा अंतराय आहे, भोगाचा सुद्धा अंतराय आहे. म्हणून हा अंतराय अवचिता, अवचिता म्हणजे ध्यानीमनी नसताना अकस्मात का ओढवला श्री भगवंता, प्रभू माझ्या जीवनामध्ये हा अंतराय अडथळा ओढवला का, का बरं आला असेल? ऐसा अशा प्रकारे दिवी भोग भोगिता, दिवी म्हणजे काय, दिव्य स्वर्गातले भोग भोगत असताना नित्य अनुतापी, नित्य तो पश्चाताप करतो. तिथं गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो, अरे मी जर प्रयत्न वेगवान केले असते ना तर मला त्याच जन्मामध्ये भगवत प्राप्ती झाली असती, पण तेवढे प्रयत्न मी का बरं केले नसेल, का बरं मी झोपा काढल्या असेल, असं तिथं जाऊन पश्चाताप करतो. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. मग आता त्याला जन्म कोणता मिळतो, त्या कुळाचं वर्णन पुढच्या वयामध्ये येणार आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.